नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती दहिवाळ, छत्रपती संभाजीनगर येथील ओझोन प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून साजरा केला जातो. ह्या निमित्ताने ज्या नवीन मदर्स आहेत त्यांसाठी मी एक इम्पॉर्टंट टॉपिक सांगणार आहे, तो म्हणजे बाळाला दूध पुरेसं आहे का. आता हे आपल्याला कसं कळणार की बाळ जे रडतंय ते बाळाला दूध कमी होतंय म्हणून रडतंय किंवा काही इतर कारणांमुळे रडतंय. मी तुम्हाला 3 इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहेत, म्हणजे काही क्रायटेरिया ज्याद्वारे तुम्ही डिसाईड करू शकता की बाळाला दूध पुरेसं आहे का. नंबर 1, बाळ जर 24 तासांमध्ये 6 ते 7 वेळेस लघवी करत असेल, युरिन पास करत असेल, दॅट मीन्स बाळाला दूध पुरेसं आहे. सेकंड, बाळाचं वजन. रुटीनली काय होतं, पहिल्या 10 दिवसांमध्ये बाळाचं वजन हे 10% ने कमी होतं. नंतर हळूहळू डे बाय डे बाळाचं वजन 20 ते 40 ग्रामने वाढतं. एका महिन्यामध्ये अर्धा किलो ते 1 किलोने बाळाचं वजन वाढणं अपेक्षित असतं. जेव्हा बाळ 6 महिन्यांचं होतं तेव्हा बाळाच्या बर्थ वेटच्या दुप्पट बाळाचं वजन होणं अपेक्षित आहे. तुमच्या बाळाचं वजन जर ह्या क्रायटेरियामध्ये येत असेल तर काळजी करू नका, बाळाला दूध पुरेसं आहे. नंबर 3, म्हणजे जर बाळ दूध पिल्यानंतर आरामात शांतपणे थोडा वेळ झोपत असेल तर समजून घ्या की बाळाला दूध पुरेसं आहे. बऱ्याचदा काय होतं, घरामधले काही सिनियर लोक आहेत, आई आहेत, सासूबाई आहेत, त्या सांगतात की बाळ रडतच आहे, बाळाला दूध कमीच पडतंय, किंवा तुझी ब्रेस्ट साईज छोटी आहे त्यामुळे बाळाला दूध अपुरं पडत असेल. त्या अशा सर्व गोष्टीमुळे एक थोडं स्ट्रेस म्हणा किंवा टेन्शन ह्यामुळे सुद्धा ज्या न्यू मदर्स असतात त्यांच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी होतं. तर हे लक्षात घ्या. तुम्ही जर चांगला सकस आहार घेतला, तुम्ही जर डाएट प्रॉपर फॉलो केलं तर तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं दूध नक्कीच येईल. त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडने विथ कॉन्फिडन्स तुम्ही बाळाला फीड करा. तुम्हाला जर काहीही त्रास वाटला किंवा काही डिफिकल्टी आली तर तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटा, लॅक्टेशन कन्सल्टंटला भेटा, त्यांचं गायडन्स घ्या आणि त्या फॉलो करा. धन्यवाद.